पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हाती। आज दिवसभर विविध बैठका घेणार। संध्याकाळी गोखलेनगरमध्ये फडणवीसांची सांगता सभा। बीड जिल्ह्यामध्ये आज अजित पवार आणि शरद पवारांच्या जाहीर सभा। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काका आणि पुतळे बीडमध्ये। आज हडपसरमध्ये शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची एकत्रित सभा। अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी घेणार सभा। उद्धव ठाकरे आज पालघर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। विविध शिष्टमंडळ, मुस्लिम संघटना यासह वाढवण बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार। 14 मे रोजी घेणार जाहीर सभा। आदित्य ठाकरे आजपासून मुंबईच्या प्रचारामध्ये उतरणार। वरळीतून आदित्य ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार, तर वायखळ्यामध्ये होणाऱ्या मशाल रॅलीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होणार। नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची सभा। या सभेला बाळासाहेब थोरात, नाना पटोले, रमेश चेन्नीथला यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार। पंधरा मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची कल्याणमध्ये सभा। भाजपकडून सभेसाठी जोरदार तयारी। आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस। येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 लोकसभेच्या जागांसाठी होणार मतदान। राजकीय पक्षांविरोधात आतापर्यंत 54 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची माहिती। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। हेमंत करकरे यांच्या संदर्भात वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांनी केली होती तक्रार। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विल्हा शाखेचे मॅनेजर विनायक तेलवडे यांच्यावरती निलंबनाची कारवाई। बारामती मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी पहाटेपर्यंत बँक सुरू ठेवल्याचा व्हिडिओ शरद पवार पक्षाकडून सादर। रोहित पवारांच्या आरोपांनंतर कारवाई। महाराष्ट्रामध्ये माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है। भर पावसामध्ये पारनेरमध्ये झालेल्या सभेतून अजित पवारांचा लंकेंना इशारा। निलेश लंकेंना दमदाटी कराल तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। तर हे ज्यांना घाबरतात त्यांच्या समोर आम्ही दिल्लीमध्ये डंके की चोट पर भाषण करतो। नगरमधील सभेमध्ये सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवरती निशाणा। रील चालून रिअल लाईफ हिरो होता येत नाही। रावणाच्या लंकेचं दहन 4 तारखेला होणार। पाथर्डीच्या सभेमधून पंकजा मुंडे यांचा निलेश लंके यांच्यावरती निशाणा। मराठे जातीवादी असते तर गोपीनाथ मुंडे त्यांच्या मुली आणि पुतण्या आमदार खासदार झाले नसते। आम्हाला विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील। जरांगे पाटील यांचा इशारा। रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष खासदार असून संसदेमध्ये एकदाही आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सरकारला सुट्टी देणार नाही। प्रकाश शेंडगेंचा इशारा। ठाणे लोकसभेतून भाजप नेते संजीव नाईक यांना भाजपचं तिकीट न मिळाल्यानं आगरी कोळी समाज नाराज असल्याचा प्रचार विरोधक करतायत। मात्र आगरी कोळी समाज नाराज आपल्या प्रचारामध्ये उतरला। नरेश मस्केंकडून स्पष्ट। मतदानाची अंतिम टक्केवारी 48 तासांमध्ये देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला आदेश द्या। एडीआर संस्थेची याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टामध्ये मागणी। जोगेश्वरी हॉटेल प्रकरणामध्ये रवींद्र वायकर आणि कुटुंबियांना अटक होण्याची भीती, तर भीतीपोटी वायकरांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा आरोप। कोकण किनारपट्टीसह राज्यभरामध्ये आज आणि उद्या अवकाळी पावसाचा जोर।
यवतमाळ चंद्रपूरला रविवारी गारपीट आणि पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा नागरिकांना फटका। अंजनडोह इथे वीज पडल्यानं वृद्धाचा तर आडगाव इथे पत्र्याच्या खाली दबून एकाचा मृत्यू। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे भात पीक जमीनदोस्त। शेतामध्ये पाणी साचल्यानं मोटर पंपानं पाणी काढण्याची शेतकऱ्यांवरती वेळ। तर 8 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना मोटर पंपानं दिलं होतं पाणी। नाशिकच्या कळवणमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। आभोण्यामध्ये शेकडो क्विंटल कांदा भिजला। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। चांदवड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यानं पत्रे उडाले तर वीज पडल्यानं एका शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू। नगर शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। नगरच्या कर्जत तालुक्यातील माही, जळगाव, सिद्धपूर, मिरजगाव, निंबोडी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे कांदा, लिंबू, डाळिंब, सीताफळ या पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांकडून तातडीच्या नुकसान भरपाईची मागणी। साताऱ्यामधल्या पाटण परिसरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी। या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप या परिसरामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस। गारपिटीमुळे परिसरातील आंबा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर। भात पीक आणि भाजीपाला पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन केली पाहणी। चंद्रपूरच्या उमा नदीचा प्रवाही करण्याच्या राज्यस्तरीय योजनेमध्ये सहभाग। मात्र अजूनही योजना कागदावरच। उपक्रमांतर्गत आखलेल्या उपाययोजना कृतीमध्ये आणण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी। कृत्रिम पाणी टंचाईनं लासलगावमधील नागरिकही त्रस्त। लोकसभा निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार घालण्याचा नागरिकांचा निर्णय। तर आज लासलगाव बंदची ही हाक। राज्यात तापमानाचा पारा 35 ते 44 अंशांच्या दरम्यान। वाढत्या उकाड्यामुळे मुंबईसह राज्यातील नागरिक हैराण। आतापर्यंत 4 संशयितांचा उष्माघातानं मृत्यू तर 5 मेपर्यंत उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या 200हून अधिक। उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान, हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान, तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज ते गोरेगावच्या दरम्यान मेगा ब्लॉक। 1 ते 10 मे या कालावधीमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमधील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या 4 आरटीओमध्ये तब्बल 5861 वाहनांची नोंद। यामध्ये 3800 दुचाकी तर 2061 4चाकी वाहनांचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।